मंडळी, असे साबुदाणा बटाट्याचे पापड तुम्ही आधी बनवलेत का? जे तळल्यानंतर पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलतात. खायला हे अगदी मस्त, खमंग आणि खुसखुशीत लागतात. तर नमस्कार, मी अयोध्या आणि वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाटा पापड. हे पापड बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही, म्हणून हे पापड तुम्ही वर्ष ते 2 वर्ष देखील हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता. अजिबात हे खराब होत नाही. तुम्हाला उपवासासाठी जेव्हा काहीतरी खमंग खुसखुशीत खायचं असेल तेव्हा तुम्ही हे पापड पटकन तळून खाऊ शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण साबुदाणा भिजत घालूया. तर इथे मी 1.5 कप साबुदाणा घेतलाय. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हा 250 ग्राम म्हणजेच पाव किलो साबुदाणा आहे. तर साबुदाणा आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाण्यात भरपूर पाणी घालायचं आणि असा हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचंय. साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी येईल इतपत आपल्याला यात पाणी घालायचंय. आता यावर झाकण ठेवायचं. रात्रभर किंवा 7 ते 8 तासांसाठी साबुदाणा भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी बघा, साबुदाणा आपला छान असा भिजला गेलाय, अगदी मोकळा झालाय आणि मस्त असा फुलला देखील आहे. प्रत्येक साबुदाण्याचा दाना छान असा मोत्यासारखा फुललाय. पहा, परफेक्ट असा आपला पापडांसाठीचा साबुदाणा भिजलाय. जरा वेळ याला आता आपण बाजूला ठेवून देऊया. आता इथे या पापडांसाठी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. तर हे बटाटे मी 2 ते 3 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत. तर वेफर्ससाठी जो बटाटा वापरतो तोच बटाटा आपल्याला इथे वापरायचा आहे. तर मध्यम आकाराचे हे बटाटे मी घेतलेत. तर या बटाट्याची इथे आपण आता पहिल्यांदा साल काढून घेणार आहोत, कारण कच्च्या बटाट्याचा आपण इथे वापर करतोय. तर मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे हे साबुदाणा बटाटा पापड एकदम परफेक्ट होतील. व्हिडिओ कुठेही तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा. तर इथे बटाट्याची साल आता मी काढून घेतली. लगेचच हा बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवायचा, म्हणजे दुसऱ्या बटाट्यांची साल काढेपर्यंत हा लाल होणार नाही. सर्वच बटाट्यांची अशा प्रकारे साल काढून घेतली आणि लगेचच हे बटाटे पाण्यात घातलेत. आता हे साल काढलेले सर्व बटाटे परत एकदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचेत. तर हे बटाटे नंतर आता आपल्याला किसून घ्यायचेत. तर बटाटे किसायला आपण सुरुवात करूया. तर एका पसरट प्लेटमध्ये इथे मी पाणी घेतलंय. यातच बटाटे आपण किसून घेणार आहे. बटाटे किसण्यासाठी इथे मी मोठ्या होलची किसणी वापरणार आहे. यामुळे किस आपला मोठा मोठा होतो आणि खूप बारीक जर किसणीने आपण बटाटा किसला तर किस आपला शिजवताना लगेचच याचा गाळ होतो. तर बटाटा किसताना बघा, असा उभा पकडायचा, म्हणजे आपला किस छान असा लांब सडक पडतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, मस्त लांब लांब हा बटाट्याचा किस आपला तयार झालाय. तर अशाच प्रकारे राहिलेले संपूर्ण बटाटे मी किसून घेतलेत. तर मस्त इथे आपला बटाट्याचा किस तयार झालाय. तर हा बटाट्याचा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे एका टोपात मी पाणी घेतलंय. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं. हे स्टार्च आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, नाहीतर हा बटाट्याचा किस काळा पडू शकतो. तर बघा, 2 ते 3 पाण्याने मी बटाट्याचा किस आता चांगला स्वच्छ धुवून घेतलाय. बटाट्याचा किस धुतल्यानंतर बघा, यातलं पाणी अगदी स्वच्छ दिसतंय. तर यात आता आपण भरपूर पाणी घातलंय, जेणेकरून हा बटाट्याचा किस काळा पडणार नाही. तर 1 ते 2 तासांसाठी हा किस आता असाच बाजूला पाण्यासह ठेवून देऊया. 2 तासांनंतर बघा, मस्त असा पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस आपला तयार झालाय. तर आता गॅसवर इथे मी एक पातेलं ठेवलंय. यात आपल्याला भरपूर पाणी घालायचंय. यात किस शिजवायचा आहे, त्यासाठी किस पूर्णपणे बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचंय. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय. थोड्याच वेळामध्ये बघा, पाणी आपलं छान गरम झालंय. यामध्ये आता पहिल्यांदा 1.5 चमचा मीठ घालायचंय. तर छान आपल्याला हे मीठ पाण्यामध्ये ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. आता या गरम पाण्यात तयार केलेला बटाट्याचा किस थोडा थोडा करून घालायचा आहे. हा किस गरम पाण्यामध्ये घालताना यातलं आधीचं संपूर्ण पाणी नितळून मगच यात घालायचा आहे. तर हा किस आता छान या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. किस छान मिक्स झाला की गॅस मोठा करायचा आणि 4 ते 5 मिनिट याला उकळी काढून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता, पाण्याला खळखळून उकळी यायला लागली आहे. परत छान याला मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त हे शिजवत बसायचं गरज नाही. तर 4 ते 5 मिनिटच फक्त उकळी येईपर्यंत शिजवायचं.
तर बघा इथे चमच्यावर घेऊन दाखवते किस आपला छान ट्रान्सपरंट झालाय. हाताने असा दाबला की लगेच याचा तुकडा होतो, म्हणजे किस आपला परफेक्ट शिजलाय. लगेच आता गॅस बंद करायचा. लगेचच अशा प्रकारे किस गरम पाण्यातून उपसून घ्यायचा आहे. तर किस काढण्यासाठी एक चाळण मी इथे पातेल्यावर ठेवली आहे. तर या चाळणीतच हा किस आपण काढून घेणार आहोत. यामुळे काय होतं की एक्स्ट्राचं पाणी किसातलं खाली निघून जातं. तर संपूर्ण किस अशा प्रकारे चाळणीत काढला. आता थोडा वेळ पाणी नितळण्यासाठी याला असंच बाजूला ठेवून द्यायचंय. आता भिजवलेला साबुदाणा असाच तुम्ही उकडलेल्या बटाट्याच्या किसात मिक्स करू शकता. पण आपण एक छोटीशी ट्रिक इथे करतोय, ज्यामुळे साबुदाणा आपला पापडांमध्ये अगदी छान असा पॉपकॉर्न सारखा फुलला जाईल. तर इथे मी एक चाळणी घेतलीये. तर यावर हा संपूर्ण भिजवलेला साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. असा साबुदाणा वाफवल्यामुळे तळल्यानंतर आपले पापड तिप्पट चौपट फुलले जातात. असाच साबुदाणा न वाफवता घेतला तर तो पापडांमध्ये फुलत नाही. त्यामुळे ही ट्रिक आपण वापरतोय. तर साबुदाणा वाफवण्यासाठी इथे मी अगोदर बटाट्याचा किस शिजवलेलं पाणी आणि तेच पातेलं वापरतेय, कारण हे पाणी गरम आहे आणि या भांड्यावर चाळण व्यवस्थित बसते. आता पातेल्यावर साबुदाण्याची चाळण ठेवली. आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे. तोपर्यंत एका मिक्सर जारमध्ये तिखटाच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेतलात. तर याऐवजी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स पण तुम्ही वापरू शकता. यात आता 1 चमचा जिरे घातले. तर तुमच्याकडे उपवासाला जिरे जर चालत नसेल तर नाही घातले तरीही चालतील. मिक्सरला आता याचा बारीक ठेचा बनवून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर लगेच आता याचं झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा वाफवल्यानंतर मस्त असा फुललाय आणि ट्रान्सपरंट पण झालाय. तर असा साबुदाणा झाला की गॅस लगेच बंद करायचा आहे आणि आता ही चाळण आपल्याला काढून घ्यायची. आता ही एका पातेल्यावर किंवा प्लेटमध्ये ठेवायची. तर हा गरम साबुदाणा एकमेकांना चिकटलेला दिसतो. याच्यावर आता थंड पाणी घालायचं आणि चमच्याने असा मोकळा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा सुटसुटीत आपला साबुदाणा झालाय. साबुदाण्याचा दाणा छान असा मोकळा झालाय आणि हा खूप असा ट्रान्सपरंट देखील झालाय. जरा वेळ पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये असाच ठेवायचा आहे. तर थोड्या वेळाने साबुदाण्यातलं पाणी नितळलंय. आता हा मोकळा केलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. थंड पाणी घातल्यामुळे साबुदाणा मस्त मोकळा झालाय. यामध्ये आता बनवलेला मिरचीचा ठेचा घातला. चवीनुसार मीठ घातलं. तर किस शिजवण्यासाठी मीठ वापरलंय, त्यामुळे फक्त साबुदाण्यापुरतंच मीठ घालायचंय. आता मीठ मिरची साबुदाण्यामध्ये छान एकसारखं हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मस्त हे सर्व आता एकजीव झालं पाहिजे. आता हे छान मिक्स झालं की यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे. तर किसामधलं सर्व पाणी छान नितळलं गेलंय. संपूर्ण किस आता यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आता हा बटाट्याचा किस पण यामध्ये एकजीव करत मिक्स करायचा आहे. तर या पापडांसाठी तिखटाचा वापर करताना कमीच करायचा, म्हणजे खाताना ठसका वगैरे लागत नाही आणि लहान मुलं पण अगदी आवडीने खाऊ शकतात. छान 2 ते 3 मिनिट एकसारखं हलवत हा बटाट्याचा किस या मिश्रणात आपण मिक्स करून घेतला. तर इथे मिश्रण आपलं पापड बनवण्यासाठी तयार आहे. लगेच आपण याचे आता पापड बनवायला घेऊया. तर हे पापड मी घरात फॅन खाली घालणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फॅन खाली पण हे पापड मस्त वाळतात. तर हे पापड मी एका प्लास्टिक पेपरवर घालणार आहे. तर प्लास्टिक पेपरला तेल तूप वगैरे काहीही लावण्याची गरज नाही. वाळल्यानंतर पापड हे आपोआप निघतात. पेपरला अजिबात चिकटत नाही. तर हे पापड घालताना खूप जास्त पातळ घालायचे नाही, हलकेसे जाडसर ठेवायचे. पापड घातल्यानंतर असा हाताने व्यवस्थित जुळवून घ्यायचं, म्हणजे वेडावाकडा आकार होत नाही. एकसारखे आपले पापड दिसतात. तर बघा मस्त असे हे पापड आपले तयार होतात. तर हे पापड करायला एकदम सोपे आहे, झटपट तयार होतात. जेवढे पापड करायला सोपे तेवढेच खायलाही अगदी खमंग खुसखुशीत लागतात. अशाच प्रकारे आता सर्व मिश्रणाचे पापड मी बनवून घेतले. खूप सुंदर हे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून तयार झालेत. तर हे पापड आता 2 दिवस चांगले वाळवून घ्यायचे. 1 दिवस फॅन खाली आणि 1 दिवस उन्हात हे पापड मी वाळवलेत. तर मस्त कडकडीत असे हे पापड वाळले. वाळल्यानंतर आकार यांचा थोडा छोटा झालाय. तर इथे बघा खूप मस्त हे पापड आपले तयार झाले. मस्त यांना पांढरा शुभ्र कलर आला. पाव किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्याचे भरपूर असे पापड बनवून तयार झाले. साबुदाणा बटाट्याचे प्रमाण इथे फिक्स नाही. यात तुम्ही साबुदाणा आणि बटाट्याचे प्रमाण जास्त किंवा कमी पण करू शकता. तरीही पापड छान असे तयार होतात. आता हे पापड लगेच तळून बघूया.
तर तळण्यासाठी कढईत तेल मध्यम गरम असावं. तेलाचा ताव जर कमी असेल तर पापड व्यवस्थित फुगत नाहीत. तेलात पापड घातल्यानंतर अगदी तिप्पट चौपट असा फुलला जातो. तर बघा, यातला साबुदाणा पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुललेला आहे. एकदम परफेक्ट आपला पापड तयार झाला. तर इथे ही साबुदाणा बटाटा पापडची रेसिपी आणि माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, छान खुसखुशीत असे हे पापड आपले इथे तयार झाले. तर एक पापड इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. तर आवाज ऐका, किती खुसखुशीत हे पापड तयार झाले.